राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व वंचित बहुजन आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा संपन्न. आमदार अमित देशमुख यांच्यासह खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांची प्रमुख उपस्थिती. लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व वंचित बहुजन आघाडी उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात झाली असून त्यांच्या प्रचारार्थ दिनांक 5 जानेवारी सोमवार रोजी सायंकाळी लातूर शहरातील पंचशील चौक या ठिकाणी जाहीर प्रचार सभेचं आयोजन करण्यात आले. या जाहीर प्रचार सभेसाठी आमदार, महाराष्ट्र विधानसभा माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांच्यासह खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांची प्रमुख उपस्थिती होती. लातूर महानगरपालिका निवडणूक निमित्ताने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या प्रभाग 10 मधील उमेदवार अजनीकर कांचन, मुस्कावाड सुकेशनी, सूळ दीपक, सोळुंके बालाजी तसेच प्रभाग 11 मधील वाघमारे विकास, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, बनगर छाया अजनीकर, सुजाता, वंचित बहुजन आघाडी आणि सोलंकर पवन भानुदास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या 10 व प्रभाग 11 मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ सदरील जाहीर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की लातूर महानगरपालिका निवडणूक होत असून यासाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे आणि या लातूरची सूत्रे कोणाच्या हाती द्यायची हे आपल्याला ठरवायचंय. या निवडणुकीत विरोधकांकडनं अतिशय घाणेरडे राजकारण केले जाते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष लातूरमध्ये येऊन आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणी पुसून टाकण्याची भाषा करीत आहेत. हीच शोकांतिका आहे. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं नाव, त्यांच्या आठवणीशिवाय आपले भाषण पूर्ण तर होतच नाही, परंतु भाजपचे सुद्धा भाषण आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही, हेच यातून दिसून आले. लातूर मनपा निवडणुकीसाठी आपल्या समोर प्रभाग 10 व 11 मधून जे उमेदवार काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीने दिले आहेत ते आपल्या कामाची सर्वसामान्य कुटुंबातील माणसे आहेत असे त्यांनी सांगितले. लातूरातही रात्रीतून पक्ष बदलण्याचे प्रकार झाले. यांना काँग्रेस पक्षाने अनेकदा उमेदवारी दिली, पदे दिली, परंतु त्यांनी रात्रीतून उमेदवारी मिळाली नाही म्हणून विरोधकांचे दार गाठले. अशा लोकांपासून आपण सावध राहावं. महिलांना मोफत सिटी बस आम्ही सुरू केली आणि सरकारच्या प्रशासकाने ती बंद केली, परंतु आमची सत्ता येताच मोफत सिटी बस पुन्हा सुरू केली जाईल असा शब्द त्यांनी यावेळी दिला आहे. आज कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. ड्रग, अंमली पदार्थ विक्री केल्या जात आहेत. मनपात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार वाढला आहे. या सर्व गोष्टींचा हिशोब विचारण्याची वेळ आता आली असून आजची ही सभा आणि आपली लक्षणीय उपस्थिती पाहून ही प्रचार सभा की विजयी सभा असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या सर्वांच्या मनातील विकासाचे जे स्वप्न आहेत ते आमचे सर्व उमेदवार मनपात निवडून गेल्यानंतर निश्चितच पूर्ण करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. येणाऱ्या काळात आपल्या भागात सुभेदार रामजी यांचा पुतळा उभारायचा असून यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असंही ते म्हणाले. मागील विधानसभा निवडणुकीत आपण मला जेवढ्या मतांनी निवडून दिलेत, लोकसभेत डॉक्टर शिवाजी काळगे यांना जेवढ्या मतांनी निवडून दिले त्याहीपेक्षा अधिक मतांनी आपण सर्वांनी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करून आपल्या प्रभागाच्या आणि लातूरच्या विकासासाठी लातूर महानगरपालिकेत पाठवावे असं आवाहन त्यांनी केलंय. यावेळी बोलताना लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे म्हणाले की लातूर शहर महानगरपालिका 2025-26 निवडणूक निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी एकत्रित जमलो आहोत. मागील 4 ते 5 वर्षात आपण पाहिले आहे सरकारने लावलेल्या प्रशासक राजमुळे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार लातूर महानगरपालिकेत फोफावला. अनेक नागरी समस्या निर्माण झाल्या. चांगले बनवलेले रस्ते त्यांनी फोडून ठेवले. अशा एक ना अनेक समस्या या सरकारच्या प्रशासकांनी लातूरमध्ये वाढवल्या. या सर्वांचं एकच उत्तर म्हणजे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना आपण बहुमताने मनपात पाठवणे हे असून ते आपण करावे असे आवाहन त्यांनी केले. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.